सो हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज परत एकदा विद्यापीठपासून मी चालू करते ब्लॉग। आणि मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे भीमटेकडीला आणि बुद्ध लेणी। आणि तुम्हाला मी दाखवतो की आज जरा फॅमिली ट्रिप आहे, फ्रेंड सर्कल आहे जरा आमच्यासोबत। आणि आता सध्या इथं फोटोशूट चाललं आहे। सो मित्रांनो, तुम्हाला विद्यापीठच्या पुढून आपल्याला ब्लॉग करायचं काय माहिती, स्टार्ट झालं आता ते काय पण असते, विद्यापीठच्या पूर्णच ब्लॉग आपला चालू होते। आणि तुम्हाला आता सांगितलं की आम्ही भीमटेकडी जाणार आहे परत एकदा। आणि भीमटेकडीला जायचं म्हणजे वातावरण भारी आहे। आणि भीमटेकडीला जातो आणि एक ते आपला एक केव बाकी होता जे की बुद्ध लेणी म्हणून ओळखले जाते। सो आपण ते पण आज एक्सप्लोअर करणार आहे। आणि तुम्ही इथलं बघू शकता जरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणि स्तंभ। आणि इथं लोकसंख्या म्हणजे फोटो वगैरे काढतच असतात एनी टाईम। आणि इथं आपल्या गाड्या पार्किंग केल्यात आणि आपण थोड्याच वेळामध्ये जाणार आहे भीमटेकडी। आणि भीमटेकडीमध्ये थोडीशी जागा म्हणजे एक्सप्लोअर केली नव्हती, त्या टायमात आपल्याला वेळ कमी होता। सो आज आपण प्रॉपर भीमटेकडी एक्सप्लोअर करूया। आणि साथमध्ये बुद्ध लेणी पण एक्सप्लोअर करणार आहे आपण। आणि आपल्यासोबत आहे आज एवढी सारी मंडळी। सो आज फॅमिली ट्रिप अशी होईल असं मला वाटते। आणि जास्त वेळ न लावता सो आता आम्ही निघतो इथून आणि तुम्हाला डायरेक्ट भीमटेकडीपाशीच मिळतो। सो तुम्ही बघू शकता मी पाठीमागं जे की बुद्धाची मूर्ती पाण्यामध्ये एका पिल्लरवरती, हे तुम्हाला मी 2 वेळा दाखवतोय कारण मी आता इथंच आले आपलं भीमटेकडीला। सो बघू शकता चारीकडून पाणी आहे आणि इथं म्हणजे ते नाही का गोटी काढतात खदान टाईप, सो ते टाईप आहे। आणि बघा अशी मूर्ती आहे। आणि ह्याच्याच पुढं जस्ट त्या बाजूने भीमटेकडी जे की ते विश्राम करायलेली बुद्धाची मूर्ती आहे, तिकडं पण जाणार आहे। आणि इथं फोटोशूट चालला आहे सगळ्यांचा, बघू शकता। सो आता आम्ही तिकडं पण जाईल। आणि इथं आपला झेंडा बघा, पंचरंगी ध्वजा इथं दिसते तुम्हाला। आणि हा डोंगर जे की यामध्ये एक लेणी आहे, ती लेणी आपण आज एक्सप्लोअर करणार आहे। ती बुद्ध लेणी म्हणून ओळखलं जाते। सो त्याच्याकरता आपण जाईल आता भीमटेकडीवरती, तिथं दर्शन घ्यायचं आणि मग नंतर त्या लेणीकडे जाऊया। आणि आता इथं थांबलो, इथं फोटो वगैरे क्लिक करतोय आणि लगेच आम्ही भीमटेकडीवरती जातो। सो आता आलोय मी बुद्ध भीमटेकडीला। आणि हे बघू शकता मूर्ती जे की इथे तुम्हाला दाखवले ऑलरेडी। आणि हे बघा व्ह्यू, आणि इथं पण पाणी आहे, इथं पण झाडं आहे, म्हणजे कमळाची फुलं खिलतात इथं। एकच कमळाचं फूल दिसतंय मला इथं। आणि एक मूर्ती तुम्हाला पिपळाच्या झाडावरती मूर्ती दाखवते ही, जे की बघू शकता छोटीवाली मूर्ती, म्हणजे साईजनं छोटी आहे। इथं पण एक मूर्ती आहे आणि ह्या अशाच बाजूनं मूर्ती आहे। आणि याच्या बॅक साईडला मी दाखवतो कारण मी ज्यावेळेस आलतो त्यावेळेस बॅक साईड वगैरे काही बघितली नव्हती। इथं आतमध्ये पण एक गेट आहे जे की राहतं वाटतं कोणतरी इथं। इथं पण मूर्ती आहे आणि ते झाड झुडपं ह्याच बाजूला आणि त्या साईडला डोंगर। आणि इकडं काय बघू पहिलं, इथं कोणतरी राहतं वाटतं, आय थिंक भंते वगैरे कोणतरी राहील असं मला वाटतंय। इथं चालू होते फाउंटन, आता फाउंटन बंद केले। आणि हे बघू शकता मूर्ती। सो आता इथं वरती जाऊया आपण आणि अजून एक मूर्ती दाखवतो तुम्हाला मी, जे की आपण अनसीन म्हणजे बघली नव्हती। सो मी आज तेच बघण्यासाठी खास आलो आहे, कारण मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस प्रॉपर आलो नव्हतो। आणि प्रॉपर म्हणजे असंच आलेलो की प्रॉपर माहिती वगैरे काही काढली नव्हती। सो आता प्रॉपर काय पण घेत असताना प्रॉपर घ्यायचं ते असं ठरवलं मी। तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवतो इथं, जे की समोरच आहे आमच्या, छोटी मूर्ती आहे पण मस्त आहे, पिपळाच्या झाडाखाली। हे बघू शकता मूर्ती, किती सुंदर अशी मूर्ती आहे। आणि इथं लोक म्हणजे राहतात वाटतं, आणि या बाजूला पण राहणारे लोक भरपूर आहेत। आणि इथून असा व्ह्यू दिसतो, आणि हा पिपळाचं झाड आणि त्याच्या पुढचा व्ह्यू, आणि तिथं मूर्ती, अशी मूर्ती पण बघा एकदा, पिपळाच्या झाडावरती, पिपळाच्या झाडाखाली मूर्ती आहे। आणि आता जाऊया आपण वरती, जे की मेन अट्रॅक्शन मूर्तीकडं, जे की ते झोपलेली मूर्ती त्या साईडला। सो वरती जाऊ आपण, चलो। सो हे बघा,
आता आपण वरती आलो आहे. पहिले इथं काच नव्हतं, तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं, आता पण सांगतोय. तो इथं काच बसवलं आहे, काचेची फ्रेम. आणि आता आतमध्ये जाऊया भाई, सेकंड टाईम आहे भाई. आणि ह्या बाजूचा व्ह्यू बघितला होता ना आपण, सो इकडं पाठीमागाचा व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे व्ह्यू. आणि त्याच बाजूला तलाव आहे आणि ही मूर्ती जे की गौतम बुद्धांचे. सो बघू शकता मूर्ती किती, म्हणजे मूर्तीला टच करणं अलाउड नाही, सॉरी. सेकंड टाइम पण झाले माझं हे. सो बघू शकता मूर्ती. सो इथं बघू शकता पाठीमागून असं आहे व्ह्यू, स्नेक. सो मी आता मूर्तीच्या बॅक साईडला आलो आहे, जे की इथं म्हणजे जायला रस्ता असते. आणि ही बघू शकता इथं मूर्तीच्या पाठीमागून अशोक चक्र दिसतंय. आणि या बाजूला डोंगर जे की हरित भरीत आहे. आणि इकडे झाडं वगैरे, कचरा कुंडी नाही काहीच. आता जस्ट मी मूर्तीच्या पाठीमागं आहे आणि तुम्ही बघू शकता, मला जरासा आवाज होतोय कमी जास्त तर ठीक आहे, काय विषय नाही. तुम्हाला मी प्रॉपर काय हे बघा की मूर्ती कशी डेंजर, म्हणजे चांगली आहे. इथं थोडं क्रॅश झालं पण ते कशामुळे झालं ते नाही अजून आयडिया, पण थोडी डॅमेज झालेली आहे इथं बघू शकता. आणि इकडं एक छोटंसं तलाव आहे बारकं, आणि इथं लोक राहतात, म्हणजे वस्ती आहे ह्यांची डायरेक्ट. भीम टेकडी म्हणून नाही का, काय माहिती नाही. पण यायला जायला काय इथूनच आहे का, इकून कुठून असते? अच्छा, इकून पण आहे वाटतं जायला, नाही का. सो असो. सो आता भीम टेकडीहून आम्ही जातोय आता लेणीला, जे की ते गुफा आहे, केव आहे. तो आता केवमध्ये आपण जाणार आहे. तो इथून आम्ही आता निघतोय आणि डायरेक्ट तुम्हाला केववरती भेटतोय. सो चला केववरती चलो. सो याच्यामध्ये काम चालू आहे आणि इथं मूर्त्या पण आहे, आणि जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्तीवरती या बाजूला, म्हणजे इथं हॉलचं काम चालू आहे. आणि मूर्ती बघू शकता. तर मित्रांनो, आता मी केवच्या जस्ट पुढे, इथं एंट्री म्हणजे तिकीट घर आहे आणि त्या बाजूला दिसते ती केव. आणि तुम्हाला नजराला दाखवतो, जे की संभाजीनगरचं आहे. व्हायचं किती खतरनाक, सगळं शहर दिसते. हे बघू शकता तुम्ही, सगळं जिथून तिथून नजर पुरत तिथपर्यंत आहे. आणि या बाजूला पण आहे, या बाजून जास्त दिसत नाही. इथं गाडी पार्किंग वगैरे, आणि इथं एंट्री फीस म्हणजे तिकीट वगैरे आहे. सो आता तिकीट बघू किती काय नाही. भारतीय काय माहिती कुठल्या घेऊ आहे ते, स्कॅनर बरे. एंट्री फीस 30 रुपये. आणि इथं हे बघू शकता, भारतीय पुरातत्व संरक्षण. हा, इथे एंट्री घर आहे. आणि परदेशीसाठी 300 रुपये आणि भारतीयसाठी 25 रुपये. इथं तिकीट निघतं आहे आपलं. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. तर तुम्हाला इकडचा बाजूचा व्ह्यू दाखवतो मी, जे की शेजारचा. याचं पण आहे का, औरंगाबाद लेणी. इथं गुफाचं हे दिले सविस्तर माहिती. तर लेणी नंबर 7च्या आतमध्ये जातोय. इथून पण पायऱ्या आहे वरती जायला, आणि ह्या बाजूने पण पायऱ्या आहे. आणि इथं आतमध्ये लेणी नंबर 7. बुद्धाची मूर्ती आहे ना. सो इथं बुद्धाची मूर्ती आहे, जे की बघू शकता. लाईट जास्त येत नाही, फ्लॅश. आतमध्ये चेहरा थोडा डार्क येत आहे. सो इथं एक ठिकाणावर आलो आहे मी. तुम्ही पाठीमागं बघू शकता, बुद्धाच्या मूर्त्या किती चांगल्या प्रकारे आणि किती सारे. या बाजूला पण आहे. सो भीम टेकडीच्या जस्ट पुढं थोडं म्हणजे जंगल टाईप आहे. तिथून आतमध्ये आल्याच नंतर ही व्ह्यू येतो.
आणि बघू शकता किती साऱ्या मूर्त्या आहेत, तुम्हाला दाखवतो. सो आता वरती जातं मी आणि आपला भाऊ साधुराज हाटकर, जे की आमचे गावचे रहिवाशी. तुम्ही पाठीमागं बघू शकता विपासना बौद्ध विहार औरंगाबाद भीमटेकडीच्या बाजूलाच म्हणू शकता. आणि आता चढण आहे आम्हाला, चढण ती सीड्या स्टेप चढतो आहे आम्ही, पाठीमागं बघू शकता. आणि ही जागा ना मित्रांनो मी तुम्हाला सांगतो अक्षरशः कुणी दाखवली पण नसेल. सो मी तेच काम केलं आज, आणि मला पण माहीत नव्हतं. सो एका जणाला माहीत होतं, सो ते घेऊन आलं आहे. तुम्हाला तर प्रॉपर दाखवतो मी, जेवढं होईल तेवढं. दम लागते चढायला. सो आता आमचं तिकीट एक्सचेंज झालेलं आहे अशाच पद्धतीनं, आणि तुम्हाला सांगतो आहे मी तिकडचं पण तिकीट तिकडं चालू शकतो असं. आणि ही जागा खरंच मी पहिलेच बघतो आहे. तुम्हाला मी आता कॅमेरा अलाउड, म्हणजे कॅमेरा अलाउड आहे असेल तिकडं, पण मी कॅमेरा आतमध्ये ठेवला आहे. आता फोनवर शूट करून दाखवतो आहे. अजून भरपूर स्टेप बाकी आहेत, आणि इथली पण गुफा तुम्हाला दाखवतो. आणि आपल्यासोबत आहे साधू राज हाटकर, जे की फर्स्ट टाईम आपल्या ब्लॉगमध्ये आले. सो तुम्ही पायऱ्या बघू शकता, पायऱ्या कसल्या भयानक आहे. आणि जस्ट समोरची जे केव आहे ना, सो त्या केवला जातो आहे आता आम्ही. आवाज थोडा इकडे तिकडे झाला तर समजून जावा, कारण चढाई करतो आणि दम पण लागतो जास्त. डायरेक्ट पत्थर तांबडी वाटतं आहे ना. स्टेप पण बघू शकता किती, 4 पायऱ्यावर हे मोठी स्टेप, नंतर परत 8 पायऱ्यावर मोठी स्टेप. सो आता मी 4 आणि 5 हे बघितली केव, आणि 1, 2, 3 बंद आहे, त्या बाजूला वरती लावले. सो आता तिकडे जाणार आहे आम्ही, आता डायरेक्ट खाली उतरणार. सो इथलं बघितलं आपण, आता डायरेक्ट आपण जाणार. तुम्हाला परत एकदा ते बुद्धाच्या मूर्त्यांना एकदम प्रॉपर दाखवतो. नाही मी असं पहिली बार बघतो आहे, त्यामुळं थोडं हे झालं आहे. मूर्त्या एवढं आहे की भाई खतरनाक, लय मूर्त्या लय, म्हणजे पहिली बार मी बघितलं. आणि आतापर्यंत मी म्हणजे असं सर्च मारायचं नाही का की संभाजीनगरमध्ये काय आहे बघायसारखं टुरिस्ट वगैरे, मग कधीच बघितलं नाही मी. सो मला असं वाटतं की मी पहिला असा ब्लॉगर आहे की तुम्हाला ते व्ह्यू दाखवतो, आणि एकदम प्रॉपर एकदम डिटेल्समध्ये दाखवतो तुम्हाला. अजून आता मी खाली चालू आहे, सो अजून तुम्हाला ती बाजूची पूर्ण म्हणजे हे करतो. माहिती तर नाही काही मला इथली जागेची. औरंगाबाद केव म्हणून फेमस आहे, आणि भीमटेकडी तर शेजारी आहे. आणि तुम्हाला आता ते बुद्धाच्या मूर्त्या दाखवतो फक्त. सो आता मी खाली उतरतोय, तुम्हाला डायरेक्ट बुद्धाच्या मूर्त्यापाशीच दाखवतो मी. सो चढून वरती आलो आहे मी त्या बाजून, जिथे ते मामा बसले ते. आणि आम्ही मगाशी इथून बघून गेलो जे तुम्हाला दाखवलं होतं. आणि 2 साईडकडून सीड्या आहेत ना, एकूण पायऱ्या बिऱ्या आहे. पायऱ्या चढू दम लागला आहे, पण आमचा झालेला आहे पचका. सो सेमच आहे हे, 1, 2, 3, 4 इथंच आहे. सो आम्ही इकडून आलो आहे खालून. सो असं, सो आता आम्ही बुद्धाच्या मूर्तीकडे जातो आहे. सो तुम्हाला तिकडे मी डिटेलमध्ये दाखवतो, आणि तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू राहा बाय, कारण मीच पहिली वेळेस बघतो आहे हे दृश्य नाही म्हणजे ठीक, म्हणजे लय भारी वाटलं मला. आणि हे बघू शकता तुम्ही, तुम्हाला मागाशी दाखवली नाही जावली केव. सो आता आम्ही बुद्धाच्या मूर्तीकडे जातो, चष्मा लावून जातो, ऊन चमकते. आणि मी कसं वाटतं ते पण सांगा, कॉम्प्लिमेंट वगैरे काही देऊ नका, फक्त सांगा भारी वाटतंय. आणि लागलं आहे दम, मजबूत दम लागलं आहे. दोन्ही साईडकडून चढाने आणि सेम जागेवर पोचतो. इकून जास्त नाही, पण तिकून अशा डायरेक्ट उभ्या शिड्या होत्या, म्हणजे पायऱ्या. सो असो, तो भाग वेगळा राहील. आणि ब्लॉग मोठा झाला असेल तरी काही विषय नाही, आणि ब्लॉग चांगला आज मोठा होणार आहे. सो मी आता तुम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर ती बुद्धाची मूर्ती पण दाखवतो, आणि नंतर मग आपण व्हिडिओला समाप्ती करूया. सो अजून कंटिन्यू राहा जरा. सो आता जातो आम्ही बुद्धाच्या मूर्तीकडे. सो इथून बघू शकता आम्ही आलो आहे आता खाली, आणि पूर्ण लाईनीनंच लावलेल्या बुद्धाच्या मूर्त्या. आणि ह्या बाजूला पण आहे, इथं बघू शकता, इथं पण आहे, आणि समोर येताना पण आहे. आणि इथं एक विहार आहे हे वालं. आणि हे बघू शकता पूर्ण बुद्धाच्या मूर्त्याचंच आहे एकदम, म्हणजे जिथं बघाल तिथं बुद्धाची मूर्ती दिसणार तुम्हाला सगळ्या बाजूनी. आणि हे पण बघा, आणि ते विहार आणि बुद्धाची मूर्ती. सो अशाच पद्धतीनं आम्ही खाली आलो आहे. सो अशाच पद्धतीनं मी आता जस्ट त्या बुद्धविहारच्या पुढं ब्लॉग आपलं एंड करतो आहे. आणि आपल्या पाठीमागं बघू शकता तुम्ही. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि मिळूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला, जय भीम.